सुरू झालेला पहिला चेंडू आपण पाहिला तर तो निर्धावाला घेऊन मारलाय. काय फटका खेळलेला आहे. वाट पाहिली थोडा वेळ, कमी गती होती, फार लवकर रीड केलं चेंडूला. त्यानंतर फलंदाज सचिनने इथे या चेंडूला पाठवून दिलं डीप मिड विकेट रिजन सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी. अभिजितच्या विरोधात खेळला गेलेला हा स्लॉग हिट होता. एका बाजूने शिवतेज नावे तर दुसऱ्या बाजूने कुडवली ब आपल्याला पाहायला मिळते. शिवतेज नावेचं हे होम ग्राउंड आहे. इथेच प्रॅक्टिसमध्ये शिवतेज नावेचे सगळे खेळाडू आपण बघत आहोत. आणि एखाद्या मैदानाच्या विषयी जर आपण विचार केला तर ज्यावेळेस तुम्ही होम ग्राउंडवर खेळता त्यावेळेस कंडिशन्स नेमक्या काय आहेत याचा अंदाज तुम्हाला असतो. त्याचा चांगला वापर करण्याची गरज असते. कुठे ना कुठे कंडिशन जरी तुमच्या बाजूने असेल तरी क्रिकेटचा जर आपण विचार केला तर प्रत्येक वेळेस कंडिशन्सवर अवलंबून राहून तुम्हाला सामने जिंकता येतीलच असं नाही. चांगलं क्रिकेट खेळावंच लागतं. या अगोदर लुझनर होता, त्याला समोर खेळला होता, फलंदाजाने षटकार मिळवला होता. बॅटर निशांत आणि सचिन सलामीसाठी जोडी दाखल झालेली आहे. निर्धारित 4 षटकांचा सामना. अभिजित पुन्हा एकदा तयार होतोय. निशांतची एज घेत असताना चेंडू मागे निघून गेला. सुधीर यष्ट्यांच्या मागे होते. क्विक रिफ्लेक्शन्स ज्याला आपण म्हणतो, फार लवकर प्रतिक्रिया द्यायची होती आणि त्यामध्ये त्याला यश मिळालं नाही. 40 पेक्षा अधिक वय सुधीरचं आहे. गेले अनेक वर्षापासून त्याला खेळताना आम्ही बघतो आणि त्याचमुळे थोड्या का होईना थोड्याफार फरकाने शारीरिक हालचाली मंदावतात जसं जसं वय तुमचं वाढत जातं. निलेश शेळके एव्हरग्रीन आहेत. त्यांच्या वयाची चर्चा आता करावीच लागेल. त्यांच्याकडे बघून तर तुम्हाला वाटणार नाही त्यांचं वय नेमकं किती आहे म्हणून. 7 आहेत धावा धावपलकावर. या अगोदर कालच्या दिवसामध्ये मी हरेशला विचारलं होतं. त्याने सांगितलं आय एम 30. परंतु जवळजवळ 10-12 चेंडू खेळून सुद्धा हरेश कडवच्या बॅटमधून एकही षटकार न येणं कालच्या दिवसातील अधोरेखित करणारी ती घटना होती असं म्हणायला हरकत नाही. खूप आक्रमकतेने खेळणारा तो खेळाडू आहे. गेल्या अनेक वर्षापासून त्याची आक्रमकता भेदकता आपण फलंदाजीत अनुभवलेली आहे. षटक संपलं पहिल्या षटकाच्या अंती धावपलकाकडे नजर दिली तर धावपलक जाऊन पोहोचलेले 7 अर्थात 7 वर. फलंदाज आपण पाहिला तर 8 वर. एकही फलंदाज गमावलेला नाही. प्रथम फलंदाजी होते कुडवलीची. बघा महत्वाची गोष्ट अशी आहे की पहिल्या चेंडूवर षटकार खेळल्यानंतर सुद्धा गोलंदाजाने ज्या पद्धतीने पुनरागमन केलेलं आहे, ज्या पद्धतीने या षटकाचं विश्लेषण जर गोलंदाजाचं आपण केलं तर एकूण एका षटकारासहित फक्त 8च धावा खर्च केल्या. हे षटक चांगलं फेकलं गोलंदाजाने. दुसऱ्या षटकात पाहिजे आता कोणत्या गोलंदाजाची नियुक्ती इथे केली जाईल. विस्तीर्ण गोलाकार अशा पद्धतीचं हे दिनेशभाई हिंदूराव मैदान आणि बरोबर समालोचन कक्षाच्या समोर जर आपण पाहिलं तर एका ग्रुपमध्ये झाडं डौलदारपणे उभी आहेत. वृक्षबल्ली हमा सोयरे बनचरे पक्षी ही सुस्वरे आळबीते असं म्हणतात. ऑनस्क्रीन आमचे कॅमेरामन लगेचच त्या झाडांच्या दिशेने जातील यामध्ये ती मात्र शंका नाही. टेन क्रिक लाईव्हचं थेट प्रक्षेपण आपण सगळेजण बघत आहोत. मैदानाच्या आतमध्ये जो सामना सुरू आहे ही बघा ती झाडं ज्यांचा मी उल्लेख केला होता. ऑनसाईडला इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आपण बघतो बॅटवर व्यवस्थितरित्या घेता आला नव्हता आणि निश्चितपणाने चेंडू फलीचा संपर्कच आला नव्हता. थाय पॅडवर चेंडू आदळला होता. एक धाव मिळते. ग्रामपंचायत गवळीच्या सन्मान्य सरपंचताई आरतीताई अर्जुन पष्टे यांच्या वतीने गवळी संघासाठी टी शर्टचं सौजन्य मिळालंय. कुडवली बी संघासाठी टी शर्टचं सौजन्य मिळालेले त्यांचा आम्ही या आयोजकांच्या वतीने सस्नेह ऋण व्यक्त करत आहोत. या अगोदरच्या सामन्यातील सामनावीर खेळाडू योगेश आपण या योगेश झुगरे यष्ट्यांच्या मागे अत्यंत चांगली कामगिरी करत असताना बॅकअप मिळालं होतं या क्षेत्ररक्षकाचं. त्याने योग्य रीतीने चेंडू अडवला. ते जे 2 क्षेत्ररक्षक आहेत त्यांची भूमिका अत्यंत मोठी आणि महत्त्वाची आहे. याचं कारण महत्त्वाची गोष्ट एकतर त्यांच्याकडे चेंडू आला तर तो एज लागून येत असतो. कोणत्या बाजूने चेंडू फिरणार आहे याचा जर योग्य अंदाज क्षेत्ररक्षकाला लावता आला नाही तर त्याचं काम तमाम. या झाडांचं मी वर्णन केलं तिथे आता माकडं तर आपल्याला पाहायला मिळत नाही परंतु खूप प्रेक्षक तिथे बसलेले आहेत. त्या सर्वांचं स्वागत आहे. ऑफसाईडला फटका खेळला गेला होता आणि दोन्ही क्षेत्ररक्षक चूक करतायत. एका पाठोपाठ दोघाही क्षेत्ररक्षकांना बीट करत असताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय.
नशिबाची साथ मिळते फलंदाजी करणाऱ्या टीमला. हा बघा 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू प्लेस झाला होता, पडल्यानंतर टप्पा खाल्ल्यानंतर थोडा डायव्हर्ट झाला आणि कुठेतरी लेझी अप्रोच सुद्धा क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळाला. टप्पा पडून त्याच्या जवळून चेंडू पास झाल्यानंतर सुद्धा सीमारेषेचं योग्य अवधान राखत असताना हा चेंडू अडवता आला असता, परंतु त्याने अतिरिक्त प्रयत्न केले नाहीत. फार लवकर प्रयत्न त्यागले असं म्हणायला हरकत नाही. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये अगोदरच्या सामन्यातील सामनावीर ठरणाऱ्या खेळाडूला सामन्यावरची बक्षिसं वितरित केली जात आहेत. योगेश झुगरे, छोटा पॅकेट बडा धमाका, छोटा तीर वार करे गंभीर. अनेक सामन्यांमध्ये झुगरेवाडी संघासाठी आघाडीला येतो योगेश आणि चौकार षटकारांची आतषबाजी, चौकार षटकारांचा सडाच तो पसरवतो. या सामन्यामध्ये नेमकं तेच केलं होतं त्याने आणि त्या सामन्यातील विजयाचा खरा शिल्पकार तो ठरला. त्याला सामन्यावरची पुरस्कार बक्षिसं वितरित करण्यात आलेली आहेत. 18 धावा आहेत धावपलकावर. आशिषचा हा चेंडू आपण बघतो खोलवर टप्प्याचा ऑनसाईडला जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ड्राईव्ह केलं होतं चेंडूला, डीपमध्ये प्रोटेक्शन अवेलेबल आहे. चेंडू आडून फेकी होईल, एकच धाव मिळते. एकरी दुहेरी धावा महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस तुम्हाला मोठे पटके इझिली मिळत नसतील त्यावेळेस तुम्हाला एकरी दुहेरी धावांवर अवलंबून राहावं लागतं. स्ट्राईक रोटेशन जितक्या अधिक प्रमाणात करता येईल तितकं गोलंदाजाला त्याचं प्लॅनिंग एक्झिक्यूट करताना अडचणी येतात. लास्ट बॉल पावलांचा वापर करत असताना खेळलेत. आणखी एक ऑनड्राईव्हचा फटका, डीपमध्ये क्षेत्ररक्षक लॉंगॉनला, त्याला बीट करू शकला नाही. चेंडू एक धाव इकडे मिळाली. षटकं संपली. याचबरोबर 2 बरोबर 10.00 धावांची धावगती या धावपलकावर आपल्याला पाहायला मिळते. एकही फलंदाज गमावला नाही. फलंदाजी करताना कुडवली बने. धावा बनवल्या आहेत 2 षटकांच्या अखेरीस 20. 2:34 अर्थात 2:34 हा लोकल टायमिंग आपल्याला पाहायला मिळत आहे. सूर्यदेवचं तर दर्शन आज सकाळीच झालं होतं. अलीकडच्या हवामानाचा विचार केला तर रामशेठ मला असं वाटतं दिवसभर थोडं गरम सुद्धा आपल्याला जाणवतं, परंतु रात्री खूप कडाक्याची थंडी. आणि कडाक्याची थंडी आपल्या विभागात वाढू लागली की मग कॅलेंडरकडे सुद्धा बघण्याची तुम्हाला गरज नाही. तुम्हाला माहीत असतं अगदी हाकेच्या अंतरावर म्हशाची यात्रा जवळ आलेली आहे. या स्पर्धेमध्ये रामभाऊ यांची सुद्धा फार मोठी मेहनत आहे. त्यांनी सांगितलं की रात्री 4 वाजता मला इथून पहाटे जावं लागलं होतं. 4 म्हणजे पहाटेच म्हणावं लागेल. तिथे मग ती जी गुलाबी थंडी आहे तिचा आस्वाद त्यांना घेता आला असावा. 2.1 षटकांचा खेळ झालाय. धावपलकर धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहेत 20. तिसरं षटक फेकतायत गोलंदाज सागर. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक नोंदवणारा गोलंदाज कोण, तर त्याचं उत्तर आहे सागर हिंदूराव. पायांमध्ये चेंडू, लेग कटरचा चांगला वापर इथे करत असताना सागरला आपण बघतो. बघा, तुम्हाला जर लेग कटर वापरायचा असेल तर तुम्हाला उजव्या हाताच्या फलंदाजाला राईट आर्म राऊंडने सुद्धा वापरू शकता, परंतु राईट आर्म ओव्हरने ज्यावेळेस गोलंदाज लेग कटरचा वापर करतात तर माझ्या मते तो अधिक प्रभावी ठरतो. आणि हे करताना गोलंदाज यष्ट्यांच्या अगदी जवळ जातो. तिथून मग तो अँगल क्रिएट करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. चेंडू पडल्यानंतर उजव्या यष्टीच्या बाहेर निघत असतो. हा बघा सागर, याच पद्धतीच्या प्रयत्नाची आपण चर्चा करत होतो. जोरदार अपील रेज केली. अजित पुत्रन सरांचं बोट आबाळाकडे गेलं, त्याचमुळे आता खेळाडू कक्षामध्ये जावं लागेल. या फलंदाजाला पहिला मोठा हादरा मिळतो कुडवली बला. निशांतने आतापर्यंत 11 धाबांचं चांगले योगदान जरूर दिलं होतं. एका षटकाराने त्यांनी सुरुवात केली होती. दुसऱ्या चेंडूवर षटकार खेळला होता. असं वाटत होतं की फ्लाइंग स्टार्ट कदाचित इथे बॅटिंग टीमला मिळेल, परंतु त्यानंतर रेजिस्टन्स पाहायला मिळाला. त्यानंतर प्रतिकार पाहायला मिळाला. प्रतिकार आणि प्रतिसाद हे 2 शब्द तसे जवळचे आहेत आपल्या आयुष्यामध्ये किंवा मग क्रिकेटमध्ये. कधी प्रतिकार करायचा, कधी प्रतिसाद द्यायचा हे ज्याला माहीत आहे त्याचं क्रिकेट अथवा त्याचं आयुष्य चर्चेत येतं. 21 रन्स ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट. दिस इज द थर्ड ओव्हर इज इन प्रोग्रेस बिंग बॉल बाय बॉलर सागर. Sagar has done a remarkable job with the respect of boundaries. We have seen 57 sixes by batters in this tournament till now.
पायांमध्ये चेंडू ठेवला होता, अपेक्षित मुवमेंट मिळाली नाही, लेग कटरचा इथेही वापर करायचा होता. जिथे चेंडू पिच झाला होता राम, तिथून जर तो आतल्या बाजूने वळला असता तर फलंदाजाला लगेचच खेळाडू कक्षाकडे यावं लागलं असतं, परंतु ते होताना पाहायला मिळालं नाही. कधी कधी टेनिस बॉल तुम्हाला मुवमेंट देतो, कधी देतही नाही. पिचिंगवर डिपेंड आहे, तुम्ही कशा पद्धतीने हँडल करता, रिलीज करता यावर डिपेंड आहे. फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. युवा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओमकार, त्याला माहित आहे या पद्धतीने गोलंदाजी होते. चेंडू सातत्याने आपल्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न गोलंदाज करतायत आणि त्यासाठी तयार होते, त्यामुळे त्याला तो रिवॉर्ड मिळाला. हा बघा, इथे स्विचसाठी स्वतःला तयार केलं, स्वतःची पोझिशन बदलली, बॅटची ग्रिप बदलली आणि समोर मिळाला तर मिळाला फुलटॉस, त्यामुळे प्लेसमेंट चांगली देता आली होती. हा चौकार महत्वाचा आहे. चौकारांशी धावफलक 26-26 वर जाऊन पोहोचतंय. आणखी एकदा स्विच करण्याचा प्रयत्न. एव्हरी डे इज नॉट संडे, प्रत्येक दिवस रविवार नाही आणि फलंदाजाने इथे बॅटिंग एंड सोडलेला आहे. पंच स्थिर होते. आणखी एकदा खेळाडू वृत्तीचं दर्शन केलं जात आहे. MPCA मधील मला असं वाटतं हा तिसरा ते चौथा खेळाडू आहे ज्याने पंचांच्या निर्णयाची वाट न बघता मैदान सोडलेलं आहे. ही आहे खेळाडू वृत्ती. क्रिकेट इज जेंटलमेन्स गेम असं म्हणतात. आदर्श प्रस्तुत केलेला आहे इथे बॅटर ओमकारने, त्याचं कौतुक. नवीन फलंदाज दाखल होत आहेत स्वप्नील. कधी कधी खूप छोटी कडा असते, म्हणजे फलंदाजाला स्वतःला तर माहीतच असतं, परंतु बऱ्याचदा पंचांना सुद्धा त्याची भनक लागत नाही, त्याचा मागमुसही पंचांना नसतो, कारण महीन किनारा उसे हिंदी में कहते. खूप छोटी कडा असते. तसंच काहीतरी मैदानाच्या आतमध्ये घडलं असावं. ऑन साइडला मोठा फटका. क्षेत्ररक्षकासाठी संधीच नाही. क्षेत्ररक्षकाने 2 पावलं घेतली, तोपर्यंत चेंडूने त्याचा अंतिम साध्य साधलं. कडक फटका, मैदानाच्या आतमध्ये गेले स्वप्नील. KDK, कडक चौकार. समालोचनात काही समालोचकांचे पेटंट डायलॉग आहेत असं म्हणायला हरकत नाही. KDK कडक म्हटलं की तुम्हाला सुनील पवार या समालोचकाची आठवण होते. अर्ध्या तासापूर्वी त्यांचा मला फोन कॉल आला होता, कदाचित त्याचमुळे मला ते उमगलं असावं. या अगोदर कोरावळेच्या स्पर्धेमध्ये सुद्धा सुनील पवार यांना तुम्ही ऐकलं. 30 धाबा बनलेले, 3 षटकाच्या अंती 2 गडी गमावलेले आहेत. 30 रन्स ऑन दी बोर्ड. चौथं षटक फेकण्यासाठी नवीन गोलंदाजाचा वापर व्हावा. बघा, या अगोदर नावे टीम तुम्ही क्षेत्ररक्षकांची पेनल्टी घेऊन खेळलात, त्यामुळे त्या गोष्टीचं गांभीर्य राखा. लगेच क्षेत्ररक्षण तुम्हाला सज्ज करावं लागेल. सागर इंदुराव्यान टीम. मॅच कोई भी जीते अंदर कोई नहीं जाएगा असं जर कोणी म्हटलं तर तुम्हाला लगेच सिद्दीक भाबे सरांची आठवण होते. सीमा रेखा पार असं जर कोणी म्हटलं की तुम्हाला चंदू शेट्टे सरांची आठवण होते. याच दरम्यान नवतरंग धाब्याचे प्रोप्रायटर, या सगळ्यांचे, आमचे तुमचे सगळ्यांचेच मित्र दीपकजी कारले साहेब अर्थात DK या नावाने सुप्रसिद्ध असणारं व्यक्तिमत्व, यांचं इथे आगमन झालेलं आपलं सहर्ष स्वागत. याच दरम्यान विशालजी कंटे TDCचे कर्मचारी आहेत, त्यांचं आगमन झालं. बँकेचे कर्मचारी जास्त इम्पॉर्टंट असतात. त्याचबरोबर दत्तात्रय कापडी यांचं आगमन झालं, आपले सहर्ष स्वागत. MCL मानवली चॅम्पियन्स लीग ही स्पर्धा सर्वप्रथम आयोजित करण्यामध्ये ज्याचं फार मोठा मोलाचं योगदान राहिलं असं व्यक्तिमत्व अर्थात DK. त्यानंतर मग पुढे उभारी मिळाली या परिसरातील क्रिकेटला. MPCAची निर्मिती झाली. आता चांगला प्लॅटफॉर्म आहे मसा परिसरातील सगळ्या टीम्सना. 3-0 अर्थात 30 धावा धावपलकावर 2 गडी गमावलेले. दूरवरच्या टोकाकडून नवीन गोलंदाज तयार होतोय, गोलंदाज तुषार. उजवेष्टीच्या बाहेरचा चेंडू फुलर लेनचा दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे. निर्धाव चेंडूने या षटकाची सुरुवात करतायत तुषार. आणखी एकदा लेफ्टी बॉलर जर आपण पाहिला तर लेफ्ट आर्म राऊंडनी गोलंदाजीसाठी येतो, त्यामुळे अधिकचा कोन त्याचा बनवण्याचा प्रयत्न नसेल. बघूया काय करतात. हो, अगदी बरोबर. इथून चेंडू जर आतमध्ये आणता आला तर मग फलंदाजाच्या समोर अनंत अडचणी निर्माण होऊ शकतात. बघा, तेच केलं होतं गोलंदाज तुषारने. ऑनस्क्रीन रिप्ले आपण बघितला. सातत्याने बुंदा हिट करण्याचा त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे. सातत्याने खोलवर टप्प्याचे चेंडू ते इथे निश्चितच प्रस्तुत करतायत. शॉट ऑफ गुड लेंथचा प्रचंड चांगला वापर.
चांगली गोलंदाजी, यष्ट्यांच्या मागे सुधीर यांचा उत्साह आपण पाहिला. अपील या शब्दामध्ये जो शेवटचं जे 4 लेटर जर आपण पाहिले तर त्यामध्ये फील असणं अत्यंत गरजेचं आहे. तसं तो अपीलिंग असा शब्द आहे मराठी इंग्रजीमध्ये PEAL, परंतु फील FELL अपील मधला फील पंचांना बऱ्याचदा लक्षात येतो. टोकन अपील करताना तुम्ही मनाने जाणून बुजून जरी ठरवलं तरी तुमचं शरीर तितकं साथ देईलच असं नाही. अपील रेस झाली होती, जोरदार लाऊड अपील केली होती सुधीरने. फार कमी वेळेला सुधीरच्या वतीने ह्या सगळ्या गोष्टी होताना मी बघतो. मागे चेंडू आलेला आहे, बॅकअप चांगला आहे. या क्षेत्ररक्षकाने आतापर्यंत प्रभावित करणारी कामगिरी केलेली आहे. या अगोदर सुद्धा एकदा चेंडू त्याच पद्धतीने मागे आला होता. आता स्वतः सागर होते. स्वतः शब्द आला की मला गवळी गावातील एक कॅरेक्टर आठवतं. राम, ऑन माईक चर्चा करायची की यानंतर प्रायव्हेटली करू तुझ्याबरोबर? प्रायव्हेटमध्ये करू, हरकत नाही. ऑन माईक तो बोलला असतं तर सगळ्यांपर्यंत पोहोचवलं असतं. रामलाही माहिती आहे काही असू शकतं. शेवटी गावाच्या अस्मितेचा विषय असतो म्हणून त्याने सांगितलं सर नंतर आपण चर्चा करू. 31 धावा आहेत धावपलकावर. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज तुषार तयार होताना आपण सगळेजण बघत आहोत. स्ट्रायकिंगला बॅटर स्वप्नील, बलदंड देहाचा फलंदाज आहे. परंतु तुमच्याकडे किती चांगली शरीर यष्टी आहे यापेक्षा क्रिकेटिंग स्किल किती चांगलं आहे, फलंदाजीची चुणूक तुम्हाला किती चांगली दाखवता येते हे महत्त्वाचं आहे. चेंडूने इथेही त्याचा अंतिम साध्य साधलं मधली, आणि बरोबर आपण पाहिली तर डावी यष्टी वाकलेली आहे आणि शेवट गोड झाला सासणे संघाचा. तुषारने या षटकामध्ये फक्त 2च धावा खर्च केल्या. एक महत्त्वपूर्ण फलंदाज त्याने बाद केला. 4 षटकांचा डाव संपला. कुडवली ब संघाने धावपलकोर धावा जोडल्या 31 धावांचं माफक आव्हान या मैदानावर घरच्या मैदानात खेळताना शिवतेज नावेला पूर्ण करावं लागेल आजच्या दिवसातील बक्षीस पात्र फेरी गाठण्यासाठी. यानंतरचा सामना झुगरेवाडी त्यांच्या विरोधात बांदिवली असा असणार आहे. दोन्ही टीम्स कॅप्टन नाणेफेकीसाठी लगेचच प्रस्तुत व्हा. झुगरेवाडी आणि बांदिवली हे बघा आमचे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये आता ते दाखल झालेले आहेत आणि हरकती त्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतात. नृत्य आविष्कार त्यांचा आपण बघतो. आता मुख्य मंचाकडे ते आलेले आहेत. 24 चेंडू 32 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने गाठलं जाईल. समालोचन कक्षामध्ये बदल होईल. पुन्हा एकदा आपण महाराष्ट्रातील दिग्गज समालोचक ओमकार शेटे सर आणि प्रसन्न चव्हाण सर यांना ऐकणार आहात. धन्यवाद. विनंती आहे या आपण तुमच्या शुभ असं मी कॉइन तिकडे स्पिन करतोय. इट्स ओव्हर टू यू प्रेझेंटेशन बॉक्स अँड थँक्यू सो मच सुनील शेके सर, आपला आभार. येस, टॉस केला जातोय. बांदिवली संघाच्या कॅप्टनचा कॉल असेल. कॉइन फ्लिप केला जाईल. टेल असा कॉल आणि पडलाय हेड म्हणजे टॉस जिंकलाय झुगरेवाडी टीमच्या कॅप्टनने. विनंती असेल मान्यवरांना आपण असं नसतं व्हायचं. टॉस जिंकलाय, डिसिजन बॅट पास. अटॅकिंग. पहिल्या मॅचमध्ये देखील तेच पाहायला मिळालं. पहिल्याच मॅचमध्ये तुम्ही जबरदस्त बॅटिंग केली. ती स्ट्रॅटेजी या मॅचमध्ये कंटिन्यू करतायत. त्या स्ट्रॅटेजी मागे काय कारण आहे? बॉलरवरती विश्वास. काय सांगाल? बांदिवली सारखा एक नामवंत संघ तुमच्या समोर खेळतोय. या अगोदर तुमची मॅच झाली आहे का? आणि जर मॅच झाली तर कोण जिंकलंय? बहुतेक वेळा तेच जिंकलेत, 1-2 वेळा आम्ही पण जिंकलोय. त्यामुळे मॅचमध्ये मजा येणार आहे. दिसेल ना झुगरेवाडी संघाची बॅटिंग यावेळेस? नक्कीच.
मॅचसाठी शुभेच्छा असतील. बांदिवली संघाचे कॅप्टन आपल्यासोबत आहेत. एक मिनिट तुम्ही थांबायचं आहे, तुमच्याशी थोडीशी चर्चा करूया आपण. काय सांगाल, समोर जुगरेवाडीसारखा एक नामवंत संघ आहे, बॅटिंग त्यांची स्ट्रॉंग आहे, बॉलिंग करत असताना किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न? 40-50 धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. आणि त्यांनी म्हटलं की ज्याप्रमाणे तुम्हीच प्रत्येक मॅचेस जवळपास जिंकत चाललेत, थोडेसे ते देखील जिंकलेत, तो फॉर्म मॅचअप, त्या मॅचअपला साजेशी अशी कामगिरी तुमची असते, तुम्ही अप्पर हँड असता, अगदी तोच अप्पर हँड या मॅचमध्ये देखील बघायला मिळेल का? हो 100% ट्राय करू, कारण तर क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे, काय होऊ शकतो. क्या बात आहे. मॅचसाठी शुभेच्छा. जुगरेवाडी टीमने टॉस जिंकला, बॅटिंगचा निर्णय घेतला, बांदिवली संघाला इन्व्हाइट केलं फिल्डिंगसाठी. आपण वळणार आहोत समालोचन कक्षाच्या दिशेला, जिथे आपले समवेत जॉईंट होतील टेनिस बॉल क्रिकेटमधील एक नामवंत आणि ख्यातनाम समालोचक, अर्थातच सेलिब्रिटी कॉमेंटेटर ओमकारजी शेट्टे सर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आधी आपण आवाज ऐकला सुनीलजी शेके सरांचा. आता प्रसन्न आपल्यासोबत जॉईन झाला आहे आणि सुरुवात चांगली झाली आहे. थ्रो देखील तितका धमाकेदार येताना क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतो आणि अंपायरनं देखील धमाका केला. इट्स नो बॉल. 32 धाब्यांचं लक्ष आणि पहिलाच बॉल ज्यावेळेस नो बॉल येतो ना, थोडंसं दडपण, थोडंसं प्रेशर दिसतो आणि तो आता प्रेशर मैदानावरती आलाय. बॉलिंग करत असताना टीम कुडवली बस संघासाठी गोलंदाजाला कमबॅक करणं गरजेचं आहे. फ्रीटचा बॉल होता, मी सेट पाहायला मिळतोय. पॉईंटचा फिल्डर जोपर्यंत बॉलला गॅदर करेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. फ्रीटच्या बॉलवरती कॅपिटलाइज करू शकले नाही. बॅटर धावसंख्या 3. टार्गेट यांना जास्त मोठं नाही आहे, बट आंबेगावकर चषक जिंकण्याची स्वप्न प्रत्येक टीमची मोठी आहेत. त्यामुळे पाहूयात ती मोठी स्वप्न पूर्ण करताना मेहनत तितकी केली जाईल का क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. एका बाजूला कोडवली, दुसऱ्या बाजूला टीम इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आत संघ खेळतोय शिवतेज नावे, आपल्या घरच्या मैदानावरती नावे संघ खेळतोय, त्यामुळे त्यांच्या बाजूला एक प्लस पॉईंट ॲडव्हान्टेज आपल्याला नक्की पाहायला मिळेल. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर, राऊंड विकेट लेफ्टी बॅट्समनसाठी. वॉट अ शॉट, ब्युटिफुल कव्हर ड्राईव्ह आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरला हा येतोय एक खणखणीत चौकार. गोलंदाजी फार गरजेची आहे कुडवली बस संघासाठी. काय सांगाल सर, अशा सिच्युएशनमध्ये अनेक साऱ्या मॅचेस तुम्ही बघितल्यात, आता या मॅचमध्ये कशी कामगिरी करणं गरजेची आहे बॉलिंग टीमला? डॉट बॉलचं पर्सेंटेज सगळ्यात आधी वाढवावं लागेल. जितके जास्त डॉट बॉल टाकाल विकेट्स येतील, प्रेशर क्रिएट झाल्यानंतर. पण फलंदाजी यांना तंत्रशुद्ध होती आहे. क्रिकेटची कॉपी बुक स्टाईल बॅटिंग ज्याला आपण म्हणतो ना, ती बॅटिंग होती आणि अशी फलंदाजी पाहण्याची मजा ना काही वेगळी असते. कधी कधी म्हटलं जातं ना की तुमची शांतता देखील एक धिंगाणा घालते. सध्या तो चौकारच मारतोय, बट इतके सुंदर मारतोय ना की बॅटिंग टीम अगदी टाळ्यांचा गजर प्रतिसाद मैदानावरती देते आहे. दोन्ही फटके क्वालिटी आले, चौकार, एक कव्हर ड्राईव्ह, त्यानंतर देखील चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. टीमची टोटल धावफलकावर 4 पुढे जाते. स्कोर जाऊन पोहोचला आहे धावफलकावरती 11 या आकड्यावरती. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, सी गोज कडक 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 6 ओव्हर द बॉलर हेड. क्रिकेटमधले सगळे जे तंत्रशुद्ध फटके आहेत ना, आजच मला दाखवायच्यात. आणि 4 ओव्हरच्या या मॅचमध्ये एखाद्या T20ची हायलाईट मी घेऊन आलो आहे हे सांगत असताना फलंदाज आदित्यची बॅट मैदानावरती करतीये धमाके. 32चं टार्गेट आणि थोडासा वेळ वाचवला जातोय असं म्हणायला हरकत नाही आहे. आज संध्याकाळच्या सत्रात मयूरजी पिसेकर आपल्यासोबत जोडले जातील. जगन्नाथ पॅराडाईज या उद्योग क्षेत्रातील मोठं नाव, बांधकाम क्षेत्रातील आणि क्रिकेट स्पर्धेचे यशस्वी आयोजक. थोडाच वेळात दादाचं आगमन होईल. इथे बॉल स्टॉप केला डीपमध्ये लॉंग ऑनला. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. धावफलक 2 पुढे जात आहे. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 19. आता खऱ्या अर्थानं आपण म्हणू शकतो की शिवतेज नावे हा संघ आहे ना, ओरिजिनल इज बॅक. मागच्या मॅचमध्ये कदाचित जी फलंदाजी पाहिली सगळे डुप्लिकेट कॉपी पेस्ट झेरॉक्स होतं. आता ही टीम सांगते सरप्राईज अवर स्टार इज ओरिजिनल बॅक. कमबॅक झाला आहे आणि आता एका आधी सामना शिवतेज नावे जिंकायच्या दिशेनं वाटचाल करते. अजून एक चांगला फटका. यावेळी क्षेत्ररक्षक आता स्टॉप करतील बॉलला, कारण टायमिंग प्रॉपर झालं नव्हतं.
लेदर बॉलचं फील डावखुऱ्या त्याच्या फलंदाजाच्या बॅटमधून सध्या टेनिस बॉलवरती तुम्ही घेताय. खूप सुंदर बॅटिंग, एक सिंगल आली आहे, स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. फलंदाजी करताना आदित्यनं षटक संपल्या मैदानावरती पहिलं. टीमची टोटल धावफलकावरती 2-0. 18 बॉल बाकी आहेत, 12ची गरज आहे. नेक्स्ट मॅच टॉस झाला. लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगतो, जशी मॅच फिनिश होईल लगेचच कॉमेंट्री बॉक्सच्या इथून मैदानावरती फिल्डिंग टीम तुम्हाला आतमध्ये उतरायचं आहे. क्षेत्ररक्षण करताना तुम्हाला पाहायला मिळेल एका बाजूला टीम इन ॲक्शन तुम्हाला दिसेल. जय गावदेव जुगरेवाडी टॉस जिंकून बॅटिंग घेतली आहे आणि जय हनुमान बांदिवली पूर्ण टीम या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन थांबा, कारण हा सामना कधीही संपेल. त्यानंतर फक्त 1 मिनिट तुम्हाला दिला जाईल. तर 1 मिनिटाच्या आत तुम्हाला मैदानावरती फिल्डिंगसाठी उतरायचं आहे. पुन्हा एकदा सांगतोय, बांदिवलीचे कॅप्टन, जशी मॅच फिनिश होईल 1 मिनिटाच्या आत तुम्हाला फिल्डिंगसाठी मैदानावरती उतरावं लागेल. धन्यवाद. नो बॅक टू क्रिकेट. जेव्हा मॅचमध्ये कॅमर्शियल प्रसन्न जी बॅटिंग सध्या मैदानावरती केली आहे, आदित्यनं क्लास बॅटिंग करताना आदित्य पाहायला मिळाला आहे. आदित्यची बॅटिंग पहिल्या मॅचमध्ये सर जबरदस्त राहिली. 7 बॉलमध्ये 21 धावा त्याने कुठल्या होत्या. त्यानंतर मोमेंटम थोडंसं ब्रेक झालं होतं. मधल्या फळीच्या फलंदाज थोडेसे अपयशी ठरले, मात्र इथे तो स्वतःवरती चार्ज घेतोय आणि मागील मॅचमधली चुकी तो या मॅचमध्ये करणार नाही ही अपेक्षा प्रत्येकाची असेल. अगदी तेच पाहायला मिळतो. आता 18 बॉल 12 धावेंची आवश्यकता. ज्याप्रमाणे विराट कोहली चेज मास्टर म्हणून ओळखला जातो, आदित्य देखील चेज मास्टर म्हणून ओळखला जातो. आता तो शेवटच्या मोमेंटपर्यंत मॅचमध्ये राहील का, मॅच विनिंग एफर्ट त्याच्या वरतीने आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र मॅच जिंकून येईल का बाहेर हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. आतापर्यंत त्याचे आपण कव्हर ड्राईव्ह पाहिले, समोर लॉफ्ट पाहिला. अजून क्रिकेटमध्ये खूप फटके आहेत, इनसाईड आउट आहेत, स्क्वेअर कट आहेत. तुम्ही बॅटमधनं फ्लिक करू शकता. हेलिकॉप्टर सध्या आला आहे, त्या सोबतीनं ऑनसाईडला तुम्ही पॉवर पॅक हिटर जर असाल तर मिड विकेटला बाउंड्री क्लिअर करू शकता, लाईक युवराज सिंग स्टाईल. ती सगळी एक झलक आहे ना या फलंदाज आदित्यमध्ये पाहायला मिळते. हे फ्युचर आहे येत्या काळामध्ये. शिवतेज नावेच्या क्रिकेटचं नावे गावाला पडलेलं, क्रिकेटच्या पडलावरचं गोड स्वप्न त्याचं नाव आदित्य. हा इनसाईड आउट होता. थोडंसं शॉटला खरं तर आदित्यनं देखील चेक केलं. जसं पाहिलं टप्पा पडल्यानंतर थोडंसं वेगात येतोय. बॉटम हँडचा वापर करत एलिव्हेशन थोडं त्यानं ताकद कमी लावली होती. खूप सुंदर बॅटिंग सध्या आदित्य करतोय. एका बाजूला स्क्वेअर लेगला तुम्ही पाहता अजित पुत्रन सर त्यांना साथ देत आहेत. बाळा माने सरांनी देखील ॲज अ बॉलर खूप मोठं क्रिकेट कल्याणच्या माध्यमातून खेळलं आहे. तर दुसऱ्या बाजूला एका थर्ड अंपायरच्या भूमिकेत आपण राकेश रॉकी सरांना या ठिकाणी पाहताय. टीमची टोटल धावफलकावरती 1ने पुढे जाते. 21 धावा. अजून जिंकण्यासाठी रन्स करायच्यात 11 बॉलचा खेळ बाकी आहे. आदित्यचं कौतुक खूप झालं आहे. आता अभिजित आला स्ट्रायकर एंडला. या पोह्यात तो कशा प्रकारे बॅटिंग करतोय, कारण शिवतेज नावे होमग्राऊंडवरती खेळती आहे, त्यामुळे एक वेगळा ॲडव्हान्टेज शिवतेज नावेच्या टीमकडे. शफल झाले, ऑनसाईडला एक मोठा फटका सजवायचा होता. डॉट बॉलची होती समाप्ती. पॉवर प्लेमध्ये खूप धावा खर्च झालेत आणि आधीच टार्गेट खरं तर आपण पाहिलं 8ची सरासरी आहे आणि शॉर्ट टर्म 4 ओव्हरच्या क्रिकेटमध्ये कमीत कमी तुमच्याकडे 4 ओव्हर 39-40 धावा पाहिजेत, जेणेकरून जरी पॉवर प्लेमध्ये 13-14 आले, तुम्ही एखादं ओव्हर चांगलं टाकून, म्हणजे आपल्या भाषेत म्हणायचं झालं एखादी ओव्हर दाबून मॅचमध्ये परत येऊ शकता, पण इथे ते करण्याची चान्स फार कमी आहे, कारण टार्गेट 32चं पहिल्या ओव्हरमध्ये 19 खर्च झालेत. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. समोर अभिजित. आंबेगावकर चषक तुमच्या समोर. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन म्हणजे आंबेगावकर चषक. टप्पा पडला आहे, बॉल चालला एस टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती समाप्ती आणि आंबेगावकर चषकामध्ये येण्याचं कारण एकच असतं, इथे जे प्रेम मिळतं ना ते फारच क्वचित कुठे मिळतं. खरं तर इतकं शेड्यूल आता शेके सरांना माहिती आहे. सरवली म्हटलं की माझी हक्काची स्पर्धा आणि आज ती सोडून आंबेगावकर चषकामध्ये येण्याचं कारण दिनेशदादा असतील, अरुणदादा भोईर असतील आणि सगळ्यात इम्पॉर्टंट एक नाव आवर्जून घेईल ते म्हणजेच मयूर शेके, मॅन फ्रॉम वडवली. आणि मयूरदादाचं आंबेगावकरांवरती इतकं प्रेम आहे आणि माझ्यावरती देखील की मग मयूरदादाचा कॉल आला की नाही कधीच म्हणता येत नाही. आणि या स्पर्धेमध्ये दिनेशदादाला माहिती आहे तो कधीच स्वतःहून कॉल करणार नाही. त्याला माहिती आहे जर आपल्याला इकडे पाहिजे तर मग मयूर शेके एक ऑप्शन आहे, बट इकडे आल्यानंतर जे प्रेम अरुणदादा असतील, मयूरदादा असतील किंवा त्या सोबतीनं दिनेशदादा आणि पूर्ण ब्राईट ब्रदर्स येतात. आणि खरं तर मुरबाड आणि मसा म्हटलं ना की काही गोष्टी आठवणीत राहतात आणि काही गोष्टी हृदयाच्या कोपऱ्यात. टीमची टोटल धावफलकावर सध्या आपल्याला पाहायला मिळते 22 धावा धावफलकावर. अजूनही बनवायच्या 10 रन्स. नेक्स्ट मॅच जुगरेवाडी इन ॲक्शन. टॉस जिंकून बॅटिंग घेते टीम. एक टीम मी आजवर माझ्या आयुष्यामध्ये आता त्या टीमला आहे ना रायगड क्रिकेटमध्ये ABCD असं पोल वाईज क्रिकेट खेळलं जातं. एका काळात ती टीम आहे ना, शेके सर तुम्हाला माहिती असेल, कैलासपूरजी किशोरपूरजीचा श्री गणेश धानसर संघ, पारगाव असेल किंवा कामोठे असतील, टोंडरे असतील, रोहिंजण असतील, त्या विभागातल्या सगळ्या टॉपर्स टीम आहेत. त्या काळातल्या क्रिकेटरना धानसर संघानं गाजवलं
बट ज्यावेळी ग्रामीण टीम तुमची कुठेतरी यंगस्टर्स तयार होत नाहीत, कैलास पोरजी, किशोर पोरजी खूप मोठी नावं होती त्यांच्या टीममध्ये. एक प्रवीण म्हणून फिरकीपट्टी होता. ते टॉस जिंकून 5 ओव्हरची मॅच असली ना सरळ बॅटिंग घ्यायचे. 2 ओव्हर अगदी आक्रमण कैलास पोरजी, किशोर पोरजी करून जवळजवळ 5 ओव्हर आरामात 50 रन बनवायचे. आणि एकदा का 50 झाले ना की मग प्रवीणच्या 3ऱ्या आणि 5व्या ओव्हरमध्ये 2 ओव्हरमधनं कधी मोस्ट ऑफ 80% 10 बॉल डॉट पाहायला मिळायचे. इतकी खतरनाक गोलंदाजी करून ऑलवेज ती टीम रायगडातील एक टॉपस्ट टीम म्हणून त्या टीमकडे नेहमी पाहायला गेलं. त्या सोबतीनं आता मैदानावरती जर पाहिलं ना तुम्ही जुगरेवाडीला बॅटिंग करताना पाहिलं, जुगरेवाडीच्या बॅटिंगमध्ये नो डाऊट ॲट ऑल क्वालिटी होती. पण एक गोष्ट सांगेल, जुगरेवाडी बॅटिंग तुम्ही टॉस जिंकून करताय तर बॉलर्सला मेहनत पण तितकीच करायला पाहिजे. 67 तुम्ही जवळजवळ डेथ आला होता, त्या गोष्टीची कुठेतरी खंत वाटली. पण टॉस जिंकून ज्यावेळी ऑस्ट्रेलियन स्टाईल अगदी रिकी पॉन्टिंगने एकच सांगितलं, अटॅक इज बस डिफेन्स. समोरच्या टीमवरती आक्रमण करा, पण समोर त्याच्याकडे ना त्या काळात मिथेल स्टार्क, ब्रेटली, मॅग्रा यांसारखे विश्वविजेते गोलंदाज होतं. आणि जुगरेवाडीला जर ते साम्राज्य बनवायचं ना तुमच्या बॉलर्सला अजून खूप मेहनत त्यासाठी करावी लागेल. या मॅचमध्ये देखील जुगरेवाडीनं बॅटिंग घेतली आहे. ऑल द बेस्ट. त्यांच्या विरुद्ध खेळताना टीम तुम्हाला पाहायला मिळेल ती म्हणजेच जय हनुमान बांदिवली. ऑल द बेस्ट बांदिवली टीम आपल्याला देखील. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. न्यू बॅट्समॅन आलेत आशिष. बॅट अँड पॅडमध्ये अगदी समोर होता, लॉफ्ट करायचं होतं. फुटवर्कमध्ये अगदी गॅप जास्त होता. एखादा लेदर बॉल क्रिकेट कोचिंग अकॅडमीला तुम्ही जॉईन कराल ना, सगळ्यात आधी तुम्हाला काही दिवस थोडंसं वॉर्मअप तुम्ही कराल. त्यानंतर ज्यावेळी बॅटिंग स्टान्सला तुम्ही जाल ना, सगळ्यात आधी बॅटिंग स्टान्स तुम्हाला शिकवला जातो. इम्पॉर्टंट असतं तुमची बॅटची ग्रीप तुम्ही कशाप्रकारे पकडताय, बॅटिंग स्टान्स तुम्हाला शिकवला जातो. त्यानंतर शॉट्स तुम्हाला बॉलच्या मेरिटनुसार खेळायला शिकवलं जातात. समोर अजित पुत्रन सर जे सध्या कोचिंगसाठी खूप मेहनत घेतात. अनेक भारताचं भविष्य घडवण्यासाठी, स्पेशली महाराष्ट्र, मुंबईसाठी अनेक क्रिकेटपटू त्यांच्या अकॅडमीमध्ये तयार होतात. इथे फटका चांगला आहे, मिडविकेटच्या बाहेर चालला आहे आणि अजित पुत्रन सरांचा इशारा येत असताना हा एक कडक 6 होतोय. 6 धावा आणि धावफलक 6ने पोहोचला. स्कोर कार्डवरती 29. रेडी राहा टीम. फिल्डिंगसाठी बांदिवली सगळी टीम रेडी आहे. जशी मॅच फिनिश होईल मैदानावरती उतरताना बॅटिंगसाठी आपल्याला जुगरेवाडी तर फिल्डिंगसाठी बांदिवली पाहायला मिळेल. 10 क्रिक लाईव्हवरती जे प्रेक्षक जोडले गेलेत तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. हा सामना जरी थोडासा एकतर्फा झाला, पुढचा सामना नक्की चांगला होईल या आशेनं मैदानावरती आपण जाणार आहोत. आंबेगावकर चषक आपल्याला पाहायला मिळतं. हळूहळू ही स्पर्धा देखील आहे ना एक मोठं विश्व स्वतःचं तयार करताना तुम्हाला पाहायला मिळेल. जर तुम्ही मुरबाड परिसरामध्ये आलात तर आवर्जून अनेक क्रिकेट स्पर्धा आहेत. त्यामध्ये धडाकेबाज चषक जे धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून भरवलं जातं. आताच काही वर्षांपूर्वी 50शीचा देखील प्रवास धडाकेबाज स्पोर्ट्स क्लबनं पार केला. त्यानंतर आदर्श चषक धानिवलीची स्पर्धा असेल ती देखील फार सुंदर होतं. सुनील माळी यांचं भगवत चषक असेल. त्यानंतर अनेक स्पर्धा आहेत. मग सारिका ग्राउंडवरती देखील खूप सारा क्रिकेट टुर्नामेंट किंवा खाटेघरचं मैदान असेल. खूप मोठं क्रिकेट इथल्या विभागामध्ये मुरबाड शहापूरमध्ये खेळलं जातं. बट येत्या काळामध्ये ना एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे मॅच फिनिश झाली आहे षटकारानं. MS धोनी ज्यावेळी 2 वर्ष आधी आपण मागे गेलो तर पहिली टीम IPLच्या पटलावरनं बाहेर झाली, चेन्नई सुपर किंग. MSDला विचारण्यात आलं की पुढे काय, रिटायरमेंट की अजून पुढचा प्रवास CSKसाठी केला जाईल. त्यानं एक लाईन सांगितली, डेफिनेटली नॉट. आणि ही एक गोष्ट मी तुम्हाला आज सांगतो, काळ्या दगडावरची एक पांढरी रेघ मित्रांनो लिहून ठेवा की जसं जसं आंबेगावकर चषक पुढे जाईल ना, भारतातील ग्रामीण क्रिकेट स्पर्धांमधील आंबेगावकर चषक देखील